विरोधकांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी. महायुती मजबूत असल्याचा हसन मुश्रीफ यांचा दावा. संजय राऊत हे सातत्याने शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार पक्षावर बोलत आहेत. त्यांचा पक्ष आता किती राहिला आहे हेच शोधण्याची वेळ आहे. पक्ष किती राहिला हे पाहायला पाहिजे. याच्यासाठी दुर्बिणीची गरज आहे. त्यांनी आपल्या पक्षाची चिंता केली पाहिजे, वाढण्यासाठी काम केलं पाहिजे. विनाकारण दुसऱ्याचा पक्ष बदनाम करणं, टीका करणं सोडून दिलं पाहिजे, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. पाहूया ते काय म्हणतात. कार्यालयात आलेला येण्याचा योग आल्याने राष्ट्रवादी कार्यालयाची जागा आपण घेतलेली आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचं कार्यालय पाहिलेलं आहे. लवकरात लवकर राष्ट्रवादी कार्यालय तुम्हाला उभं राहिलेलं दिसेल. आज अमित शहा आपले देशाचे गृहमंत्री हे 1920च्या दौऱ्याच्या निमित्ताने कोल्हापूरला येत आहे. अंबाबाईला सरकारने त्यांनी केलं आहे, त्याबद्दल धन्यवाद मानण्यासाठी आणि त्या सभेच्या तयारीसाठी आणि कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज पक्षांची इथे एकत्रित बैठक झाली आणि आज पहिल्यांदा मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आलेलो आहे. संजय राऊत यांनी बोलताना आज असं म्हटलेलं आहे की अजित पवारांचा पक्ष असेल किंवा शिंदे सेनेचा गट असेल, हे काही आता गट नाही, त्या कंपन्या राहिलेल्या आहेत अमित शहा यांच्या. आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की संजय राऊत सातत्यानं शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवारांची पक्षामधून बोलताय, परंतु त्यांचा पक्ष आता किती राहिला आहे हे आता शोधण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे काही दिवसांनी दुर्बिणात शोधण्याची वेळ आहे. त्यांनी आपल्या पक्षाची चिंता केली पाहिजे, आपला पक्ष वाढण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. विनाकारण दुसऱ्या पक्षाला बदनाम करणं, त्यांच्यावर टीका करणं सोडून दिलं पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये आपले आमदार किती आहेत, खासदार किती आहेत, नगरपालिका, महानगरपालिका किती आहेत, यावर हे पॅरामीटरवर लोकशाहीमध्ये पक्षाचं स्टार्ट करत असतं. रोहित पवार आज आंदोलन करतायत पंढरपूर आजपासून, त्याचं मत काय मला माहिती नाही, परंतु रोहित पवार हे अजित पवारांची जागा शोधण्याचा प्रयत्न करतायत. आता 2 दिवस झाले सोनिया गांधीने ममता बॅनर्जीला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला आहे. ते अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना करणार अशी बातमी मी वाटते. आणि आमचे पवार साहेबांचा पक्ष हाही काँग्रेसमध्ये विलीन करण्याबद्दल ही बातमी आम्ही वाचलेली आहे आणि मला वाटतं सुप्रियाताईंनी सुद्धा होकार त्यांना दिलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, अध्यक्ष असतील किंवा सभापतींच्या दाखले जे आहेत ते रद्द झाले, दंगा बसतात. बघा, गडिंगला दहिरीच्या सोबत हे बेडा जंगम जाती म्हणजे SC जातीचे होते. आपल्याला माहिती की अशोक स्वामी काही दिवसापूर्वी इचलकरंजीच्या त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या, ते याही जातीच्या होत्या. राज्यभरामध्ये अनेक लिंगायत समाजाचे, बेडा जमातीचे लोक त्यांना SC जाती मिळालेली आहे, पडताळणी झालेली आहे. आणि महेश तुर्भटपण हा एक अतिशय सज्जन, अतिशय एक सुविचारी, अतिशय आध्यात्मिक असा लिंगायत समाजाचा धर्मगुरू होता आणि त्यांनी मला वाटते पुरावे दिलेले होते आणि त्यांनी आज प्रत्येक सांगितलेलं आहे की बसवेश्वर महाराज मला न्याय दिले. पण गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा होत्या राष्ट्रवादी एकत्र येणार, त्याचा खऱ्या अर्थानं होणार असं वाटते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार. याला जोडून एक असा प्रश्न, संजय राऊत असं म्हटलं की मातोश्रीचे दरवाजे कायम आहेत. शिंदे गटाचे सत्ता सोडून कुणी लोक जाणार नाही हा त्याचा भ्रम निराश आहे. ते कोणत्या स्वप्नात वावरत आहेत तुला माहिती. की आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवणार आहोत, महायुती म्हणून ती जिंकणार आहोत आणि महायुतीचा चेअरमन आम्ही करणार आहोत. आता प्रत्येक पक्षाने म्हणजे त्याचं जलस्वराज्य ठरवलं होतं, शिवसेना, शिंदे गटाने ठरवलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं होतं की आपण एकत्रितपणानं आपले जे ठराव आहेत ते घेऊन जायचे. आता मला आज वर्तमानपत्रात मी वाचलं की आपल्या असिस्टंट रजिस्ट्रारनी
आपण एकीकडच आम्ही आधार कार्ड बघून ठराव घेऊ असं काहीतरी त्यांनी सूचना केलेल्या पेपरमध्ये वाचणार. तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे ठराव घेऊन मी स्वतः जाणार आहे. गेटमधून जात असताना ते आधार कार्ड घेऊन कारण ते तालुक्याचा वेगळा मंडप करणार आहे. त्यामुळं आम्ही शक्ती प्रदर्शनानं सगळे ठराव घेऊन जाऊ आणि आमचे सगळे लोक आणि आमचे ठराव हे त्याविषयी तिथं नोंदवतील. साहेब खरं पाहिलं तर आजपासून किंवा उद्यापासून कोल्हापूर शहराचे पाणी संकट जे आहे ते घडत होताना पाहायला मिळते. धरणात पाणी नाही आहे. कोल्हापुरात आता पाण्याचे खरं तर संकट पाहायला मिळते. काय सांगाल? आता यापूर्वी अनेक वेळा आम्ही सांगितलं होतं की यावेळेला काळमवाडी धरणाचं पाणी हे गळती काढण्याच्या निमित्ताने हे पहिल्यांदा 4-5 टीएमसी कमी केलेलं होतं. उन्हाळ्यामध्ये फार मोठा त्रास होणार आहे. वेळेवर पाऊस जर नाही आला तर आपल्याला पाणी जपून वापरावं लागणार आहे. या सूचना अनेक वेळा प्रशासनाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी दिलेल्या होत्या. आता काळमवाडी धरणाचं पाणी आपल्या जॅकवेल पासून दूर गेलेलं आहे. आपली जी जुनी लाईन आहे पंचगंगेची, कोल्हापूर शहराला पाणी कमी पडणार नाही. पंचगंगेमध्ये पाणी आहे त्यामुळं राधानगरी धरणाचं पाणी पंचगंगेला दिलेला येईल आणि कोल्हापूर शहराला अडचण कुठली होणार नाही. ठीक आहे. काळमवाडी धरणाचं पाण्याची कमतरता वाटते. साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सूचना केलेल्या आहेत की पक्षात कोणतेही हस्तक्षेप त्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं आणि कार्यकर्त्यांना अवगत केलं की मी पक्ष सांभाळू शकते आणि सगळ्या कार्यकर्त्या मागे मी उभी राहू शकते. नाही ते शाब्दिक नाही, चार आहे ती गुरुवार शिस्त आहे. त्यामुळं त्यांचं बोलणं त्यांची कृती हे सगळ्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीत सभा रंगवावी आणि सभेमध्ये कार्यकर्त्यांना त्याचं मार्गदर्शन करावं त्याचा विस्तृत नमुना त्या घेण्याच्या मागणी. सोलापूरमध्ये विधान परिषदेचा